गेल्या काही दिवसापासून मंत्री असलेले छगन भुजबळ हे नाराज आहे. त्यांना मंत्रिपद नाही मिळालं त्यामुळं ते नाराज आहे आणि त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण त्याच ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलवलं आहे भेटीसाठी असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर त्यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की तुम्ही फक्त 10 ते 12 दिवस संयम बाळगा, त्यानंतर आपण त्या ठिकाणी काहीतरी करू, प्रयत्न करू असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे की तुम्ही काळजीच करू नका, आपण तुम्हाला या पक्षामध्ये न्याय देऊ. तर दुसरीकडं जे अजित पवार आहे यांनी म्हटलं आहे की काही युवकांना देखील मंत्रिपद दिलं पाहिजे, सर्वांचा विचार करावा लागतो. तर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की युवकांचा म्हणजे आधी तुम्ही पण आता माझ्याच वयाचे आहात, म्हणजेच आपण संघचेच आहोत, त्यामुळे तुम्ही पण आणि मला एका बाजूला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगता का मग, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची भेट छगन भुजबळ यांनी घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे की असं देखील बोललं जात आहे की लवकरच छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करतील, कारण देवेंद्र फडणवीस हेच व्यक्तिमत्व छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ शकतं.